रामकृष्ण हरी. अध्याय 7. ज्ञान विज्ञान योग. माऊली ज्ञानोबरायांनी या अध्यायामध्ये ज्ञान कशाला म्हणावं, विज्ञान कशाला म्हणावं आणि अज्ञान कशाला म्हणावं हे सांगितलेलं आहे. मी देह आहे, मी ब्रह्म आहे, ही जाणीव न स्फुरणे याला ज्ञान म्हणतात. म्हणजे परात्पर परमेश्वराच्या ठिकाणी एकरूप होणे, संसाराला असत्य मानून भगवंताशी ऐक्य करणे याला ज्ञान म्हणतात. आणि जो नामरूपात्मक प्रपंच आहे, दृष्टीस पडणारा जो प्रपंच आहे, संसार आहे, ते विज्ञान होय. आणि जे जे दृष्टीला दिसते ते असत्य आहे तरीसुद्धा त्यास सत्य मानणे हे अज्ञान होय. हे माऊलीने या ठिकाणी सांगितले. त्याचबरोबर माऊली सांगतात, देव हा सर्वाधी साक्षी आहे. देव अष्टधा प्रकृतीच्या माध्यमातून या जगताची निर्मिती करणारा देव आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार या अष्टधा प्रकृतीच्या माध्यमातून देवाने मायेकरवी या जगताची निर्मिती केली. देव प्रकाशाच्या रूपाने आहे, देव वेदातील ओमकाराच्या रूपाने आहे, देव आकाशातील शब्दांच्या रूपाने आहे. जे जे सर्व शाश्वत आहे ना, ते ते सर्व देवाचे अस्तित्वच तर आहे ना. हे सांगत असताना माऊलीने मानवी स्वभावाचे वर्णनसुद्धा या अध्यायात केले. काही माणसं आसुरी स्वभावाचे असतात, तर सत्पुरुष हे नेहमी इतरांचे हित चिंतित असतात. जे व्यक्ती दुसऱ्याची निंदा करत असतात त्यांचा स्वभाव आसुरी स्वभाव शास्त्रामध्ये मानला गेला आहे. त्याचबरोबर माऊलीने या अध्यायात भक्तांचे प्रकारही सांगितले आहेत. भक्त 4 प्रकारचे भक्त माऊली सांगतात: अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. अर्थभक्त याचा अर्थ जो ज्यावेळेस माणसावर संकट येतं, दुःख येतं, संकटाच्या प्रसंगी, दुःखाच्या प्रसंगीच देवाची आठवण जो करतो ना, तो अर्थभक्त होय. फक्त पैशासाठी, धन मिळवण्यासाठी देवाची भक्ती करतो ना, तो अर्थार्थी भक्त होय. देव कसा आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, देवाचं अस्तित्व जाणण्यासाठी जो भक्ती करतो ना, तो जिज्ञासू होय. आणि देवाच्या स्वरूपाशी एक होण्यासाठी, देवाशी ऐक्य साधण्यासाठी, जीवत्वाला शिवत्वाची भेट करून देण्यासाठी जो देवाची साधना करतो ना, भक्ती करतो ना, तो ज्ञानी भक्त होय. जे देवाची भक्ती करतात ते देवत्वालाच प्राप्त होतात. म्हणून भक्त व्हायचे असेल तर ज्ञानी व्हावं. कारण ज्ञानी भक्ताला देवाकडून काहीच हवं नसतं. तो नेहमी देवाच्या भक्तीमध्ये सदैव लीन असतो. तो निरपेक्ष, निष्काम, निस्वार्थ भावनेने देवाची भक्ती करतो. आणि तुम्हाला आम्हालासुद्धा भक्त व्हायचे असेल तर ज्ञानी व्हावं. ज्ञानी भक्तानेच देवाला प्राप्त करता येतं. हेच माऊली आजच्या अध्यायातून सांगतात. रामकृष्ण हरी.